नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पशुसंवर्धन भरती 2026 संदर्भात एकूण जागा किती असणार आहेत, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कधी आणि कोणामार्फत घेतली जाणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे। त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे। त्या अगोदर पशुसंवर्धन भरती पशुधन पर्यवेक्षक या पदाकरिता तांत्रिक विषयासहित ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी सुरू करणार आहोत। म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून 26 पासून नवीन बॅचेस सुरू होत आहेत। म्हणजे अवघा एकच दिवस या ठिकाणी राहिलेला आहे। सगळे विषय म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक घटकाचं तर याची ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। तुमच्या वेळेनुसार बरेच विद्यार्थी या ठिकाणी फील्ड वर्क वरती असतात, तर त्यांच्या वेळेनुसार म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये मॅक्झिमम लेक्चर या ठिकाणी घेतले जाणार आहेत। तर यामध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे, बॅचच्या वैशिष्ट्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे। तांत्रिक विषयावरती जास्त भर, टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स बोलत आहे त्या फ्री मध्ये असणार आहे। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8329558625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, तर आपण या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता पुढं पशुधन पर्यवेक्षक याच्या एकूण 266 जागेला मान्यता मिळालेली आहे, आकृतीबंध तयार झाला होता आणि ह्या जागा आहेत आयुक्तालय, पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे या ठिकाणच्या। ओके, आयुक्तालय पुणे या ठिकाणच्या आहेत। म्हणजे याची ड्युटी कुठे राहणार आहे तुमचं एकदा सिलेक्शन झाल्यानंतर, पुणे या ठिकाणी, पुणे रिजन मध्येच। त्यानंतर वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जागा आहेत, जसं की छत्रपती संभाजीनगर मध्ये 9 जागा आहेत, अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा डिक्लेअर नाही झाल्यात, परंतु त्या ठिकाणी पशुधन चिकित्सक आणि पशुधन पर्यवेक्षकच्या जागा आहेत। 2 महानगरपालिकेच्या आपल्याला कळालं आहे। तर ज्यांचा डिप्लोमा पशुचा कंप्लीट झालेला आहे किंवा डिग्री कंप्लीट झालेला आहे, डिग्री जर झाली असेल तर पशुधन विकास अधिकारी गट अ आणि गट ब च्या एमपीएससी मार्फत जागा निघालेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आतापासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे, त्या ठिकाणी सुद्धा अप्लाय करून ठेवा। तर आपल्याला ही जी जाहिरात आहे, जाहिरात तर 100% येणार आहे, एमपीएससी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। तर या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप आणि योजना म्हणजे ती परीक्षा कशी राबवली जाणार आहे, 2 सत्रामध्ये म्हणजे पूर्व मुख्य असणार आहे का, किंवा परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, कोणते सब्जेक्ट असणार आहेत, किती मार्कला असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असेल का, हे जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक पर्यंत डिक्लेअर आयोगामार्फत तुम्हाला वेबसाईटला केलं जाणार। वेबसाईटला केले की लगेच ताबडतोब तुम्हाला ही अपडेट या चॅनलवरती दिलं जाणार आहे। तर कालच नवीन अध्यक्ष आणि नवीन सचिव आयोगाला मिळालेले आहेत। नवनियुक्त अध्यक्ष, नवीन वर्षामध्ये नवीन सचिव यांच्या मार्फत हा कार्यभार लवकरात लवकर सुरळीत चालू होईल अशा आशा करूया आपण। आणि ही तुमची जी जाहिरात आहे, गट अ गट ब च्या जागा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरलेल्या आहेत, भरल्या म्हणजे त्याची प्रोसिजर चालू आहे। तर राहिलं तुमचं जे फील्ड वर्क वरती जो पशुधन पर्यवेक्षक पशु विभागाचा आयुक्तालयाचा कणा आहे, तुमच्याशिवाय या ठिकाणी कोणतंच काम फील्ड वर्क वरती, कारण तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे या विभागामधील कार्यरत कर्मचारी राहणार आहात। तर वरचे पद भरल्यानंतर खालचे सुद्धा या ठिकाणी घटकाचे भरणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। तर ही जाहिरात साधारणतः आपण या ठिकाणी बघूया, एमपीएससीने जर जानेवारी एंड पर्यंत टाकल्यानंतर तिथनं पुढं 2 ते 3 महिन्यानंतर जाहिरात आणि तिथनं पुढं एक्झाम, म्हणजे साधारणतः तुमचं 2026च्या एंड पर्यंत एक्झाम होऊन निकाल सुद्धा लागणार आहे। तर एप्रिल किंवा मे मध्ये ही नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। आणि तुम्हाला सांगितले तर कधी परीक्षा कधी असेल, तर त्यानंतर जाहिरात आल्यानंतर 3 ते 4 महिने, आता याच्यामध्ये प्री मेन्स असणार आहे का, तर हे आता एमपीएससीने डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला कन्फर्म सांगता येणार आहे। परंतु आपल्याला या ठिकाणी तयारीनिशी मैदानात उतरायचं आहे, अभ्यास करायचा आहे, येणाऱ्या जाहिरातीमध्ये आपण लागलोच पाहिजे। त्याकरिता कशा स्वरूपामध्ये वेळेचं नियोजन करता येईल, कोणते सब्जेक्ट आहे त्यामध्ये, त्याचे सब टॉपिक कोणते आहे, टेक्निकलचं नवीन सिलेबस काय आलेला होता, ज्या आता एक्झाम झालेले आहेत, नवी मुंबई असेल किंवा बाकी अगोदरचे सुद्धा तुमचा सिलेबस, तुमचे पेपर झाले होते, पीवायक्यू चेक करणं, ॲनालिसिस करणं, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले, आयबीपीएसने एक्झाम घेतली होती 2023 मध्ये, हे कामं तुम्हाला आतापासून करायचे आहेत।
जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण ती एक्झाम कशी टॅकल करणार आहे, अंतिम निवड यादीमध्ये कसं येणार आहे, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. तर टार्गेट ठेवा, 266 मधली एक जागा माझी आहे आणि ओपन मधनं मी तयारी करत आहे. मी कोणत्याही कास्टमध्ये असा, परंतु मला त्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे, जेणेकरून ओपनची स्पर्धा तुम्ही ठेवली तर कुठेतरी कास्टमध्ये लागणार आहात. ओके, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण म्हणजे तांत्रिक विषयासहित आपण बॅच देत आहोत, सुरू करत आहोत. 1 जानेवारी म्हणजे परवा दिवशीपासून नवीन वर्षानिमित्त ऑफर सुद्धा या ठिकाणी असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅचला आत्ता जॉईन व्हायचं आहे, तर आज किंवा उद्या तुम्ही बॅचला जॉईन होऊ शकता. नंबर दिलेला आहे 8329588625 या नंबरवरती सर्व विषय अगदी बेसिकपासून शिकवले जाणार आहेत. तर एवढंच सांगेल मी. आणि नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद.